हाय, हॅलो, नमस्ते. मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज किचनला थोडंसं टाटा बाय बाय करून आम्ही गेलो आहे बाहेर फिरायला. ते कुठं गेले तर तुम्ही सांगायची तर गरज नाही. तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल की कुठं काय काय केलं आहे आम्ही. तर बघा, अशा प्रकारे आम्ही गेलो होतो भंडारदऱ्याला आणि हा भंडारदऱ्याचा रंधा फॉल आहे. तर पावसाळ्यामध्ये बघा त्या भंडारदऱ्याला असं खूप छान असं काय म्हणतो आपण एक नॅचरल सौंदर्य असं लाभलेलं आहे. तिथे खूप असं नैसर्गिक गोष्टी घडतात पावसाळ्यामध्ये. त्या म्हणलं चला वेळाला टाईम तर बघावं तरी. तर हा बघा तिथला असा प्रकारे हा रंधा फॉल आहे. किती सुंदर आहे हा, तुम्हाला प्रत्यक्षात बघून तर अजून मज्जा येईल जेव्हा तुम्ही तिथे स्वतः जाऊन बघाल. आम्हीसुद्धा तिथे खूप एन्जॉय केलं. मी जेवढं शूट करू शकत होते मी तेवढं तुमच्यासाठी शूट करून घेऊन आले. अशा प्रकारे बघा तुम्हाला जिथं जाईल तिथं असं म्हणजे त्या फॉलवर ना असं तुम्हाला उभं राहण्यासाठी फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप छान असं करून ठेवलेलं आहे. हे जे पूल वगैरे दिसते जिथून मी तुम्हाला शूट करते ना, ते सर्व त्या ठिकाणी तुम्हाला जर गेलं की तुम्हाला तिथे अनुभवता येईल. अशा प्रकारे बघा तिथं ते फॉल आहे. त्या पाण्याचा जोर बघा किती, म्हणजे किती स्पीडनं आणि किती क्वांटिटीमध्ये तिथं पाणी साचले. तिथल्या लोकांना जेव्हा आम्ही विचारलं ना, तर त्यांनी सांगितलं की अक्षरशः 2 महिन्यापासून हीच परिस्थिती आहे आणि आपण पाणी नाही, पाणी नाही म्हणून ओरडत असतो. पण बघा निसर्गाने काय एका कोपऱ्यामध्ये पाण्याचा असा एकदम समुद्र ठेवलेला आहे. पण आपल्याला असं काही गोष्टी माहिती नसतात. जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपल्याला ना खूप असं काही काही बघायला, नवनवीन ऐकायला मिळतं. लिटरली मी तिथले घरं पाहिले. त्या घरांवर ना असं शेवाळ चढलेलं होतं. मी तर म्हणलं बापरे! हे काय आहे असं? तर ते म्हणले 2 महिने एकसारखा पाऊस चालू आहे. मग घरांची परिस्थिती अशीच होणार. आणि तिथं बरीचशी घरं होती ना अशी स्लॅब रूफची होती, की जर कौलारू घरं असले ना मग कसं तिथे थोडंसं पाणी साचायचं नाही. पण मग ह्या स्लॅब रूफनी काय होऊ लागलं, की खूप शेवाळ चढतं. त्या पाणी साचून राहतं आणि मग घरांवर पाणी चढतं. तर तुम्ही बघाच, घ्या थोडा वेळ निसर्गाचा आनंद. हे बघा, हे असं आपल्याला उभं राहण्यासाठी ना असे कठडे बांधून ठेवलेले आहे. म्हणजे 2-3 ठिकाणी ना हे जो धबधबा आहे तो चालू राहतो. म्हणजे इकडून पण एका साईडला आहे, इकडून पण खूप सारं पाणी पडतं आणि असं दरीसारखं, म्हणजे जसं दरी असते की नाही डोंगरांमध्ये, त्या दऱ्यांमधून असं पाणी वाहतं. हे बघा, हे तशाच प्रकारचं मला तिथे दिसलं. म्हणलं बापरे! किती म्हणजे किती भयानक आहे. एखादा जर मिसहॅप झाला इथं, तर एखादा व्यक्ती सापडणं किंवा शोधणं किती मुश्कील जाईल ह्या ठिकाणी. म्हणजे इतकं पाणी आणि त्या पाण्याला इतकं प्रेशर, बघा किती जोरात तो पाणी वाहतंय. म्हणजे आपल्यासारख्यांना तर अवघडच आहे. ज्यांना पोहणं नाही येत त्यांचं तर काही खरंच नाही बाई असल्या ठिकाणी. बघा हे काय पाणी आहे का? हे बघा तिकडून एक, इकडून एक, म्हणजे किती धबधबे तिथे, बापरे! दुसरे पण धबधबे आम्ही खूप सारे पाहिले. भंडारदऱ्यामध्ये बरेचसे धबधबे पाहिले. त्याचासुद्धा व्लॉग मी नंतर टाकेलच तुमच्यासाठी. तर तुम्ही आता हा जो मेन तिथला फॉल आहे, हा रंधा फॉल म्हणून तिथे जास्त फेमस आहे. त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा सेपरेट बनवला आहे. ज्याचं जाणं झालं आहे त्यांनी नक्की जा आणि नक्की ह्या निसर्गाचा आस्वाद घ्या. मला तर आवडलं हे फार. खूप सुंदर होतं तिथे बघण्यासारखं. म्हणजे इतकं पाणी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. समुद्र वगैरे तर आपण सर्वजण पाहतो, पण समुद्र कसं संथ लाटा वगैरे आपण ते बघतो. पण हे कसं निसर्गाकडून आपल्याला आलेल्या गोष्टी आहे, नैसर्गिक आहे. तर ह्या ज्या आहे ह्या वेळोवेळीच आपल्याला बघायला मिळतात. कधीही आपण जाऊन बघू शकत नाही. मग हे पावसाळ्यामध्येच आपल्याला अनुभवता येतं. तेव्हा पावसाळ्यामध्ये जाऊन जर झालं तर नक्की जा आणि बघून या. बघा हे पाणी वगैरे, म्हणजे एक प्रकारचं मनाला ना अशी शांती लाभते ह्या निसर्गामध्ये येऊनसुद्धा. तर बघा हे अशा प्रकारे आम्ही सुद्धा खूप छान आस्वाद घेतला. मस्तपैकी असे धबधबे एन्जॉय केले. बघा हा धबधबा. मी तर परत-परत शूट करत होती, की असं अजून, म्हणजे हे जे नाही ना, हे जे आता मी बघताय ना तुम्ही, हे डबल मी शूट केलं होतं. म्हणजे आम्ही फिरलो, पुढे गेलो आणि नंतर वापस आलो, तर मला हे परत पाणी वाढल्यासारखं वाटलं. मग मी परत अजून शूट केलं होतं, की अजून पाणी वाढलं तिथे. तर हे जे आहे पूर्ण पाणी वाढल्याच्यानंतर परत अजून शूट केलं. म्हणजे 2-4 अर्ध्या तासाच्याच अंतरावर आपण गेलो.
तर हे असलं बघायला मिळालं मला. तिथं जर तुम्हाला सेल्फीज वगैरे, फोटो वगैरे काढायचे असेल ना, तर अशा प्रकारे तिथे असं छान असं डेकोरेशन मस्त केलेलं आहे. झाडं वगैरे, तिथे बसायला तुम्हाला कठडे वगैरे असं छान प्रकारे केलेलं आहे त्यांनी. तिथून असं म्हणजे काही मिसहॅप होऊ नये म्हणून असे कठडे पण बांधलेले आहे, की जास्त पुढे जाऊ नये. अलीकडेच उभं राहून तुम्हाला जेवढे फोटोज काढायचे तेवढे तुम्ही काढू शकता. मग अशा प्रकारे हा धबधबा आम्हाला तिथं पाहायला मिळाला. बापरे! मला तर असं वाटत होतं की येऊ नये. खूप छान वाटलं तिथे मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर ना आम्ही एका हॉटेलवर जेवणासाठी गेलो होतो. तर त्या हॉटेलच्या समोरचा जो व्ह्यू होता तो हे असं अशा प्रकारे होता. बघा तिथं तुम्हाला बारीक बारीक जे आहेत ना ते धबधबे दिसत असतील कंटिन्युअसली. हे जे बारीक असे लाईट चमकल्यासारखं दिसते ते. आणि हे जे आहे हे समोरचं तर हे आहे कळसूबाई शिखर. कळसूबाई शिखराचा हा व्ह्यू आहे आपल्याला म्हणजे थोडंसं बघायला मिळतं आहे. दुरूनच घेतला आम्ही. आमचं काही जाणं नाही झालं तिथपर्यंत, कारण 1-2 दिवसामध्ये किती करणार की नाही. तर अशा प्रकारे मस्त त्या पावसामध्ये भुट्टा वगैरे एन्जॉय केला. अशा प्रकारे जेवण केलं, चहा घेतला आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस संपवला. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.